मागील आठवड्यामध्ये कांद्याला अगदी अल्प दर मिळाले होते. ₹1 दरानं कांदा विकला गेला होता. त्यामुळे मधल्या काळामध्ये काही ठिकाणी लिलाव देखील बंद होते. मात्र पुन्हा एकदा आता लिलाव जे आहेत ते सुरू झालेले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता बाजार समितीमध्ये आता आपण आहोत आणि मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक जी आहे ती झालेली आहे. खरं बघितलं तर उच्च दर्जाचा कांदा देखील बघितलं तर त्याला ₹1200 ते ₹1300 दर मिळत आहेत. तर जो किमान भाव जो आहे तो ₹250 पासून कांद्याला मिळतोय. शेतकरी हवालदिल आहे. इकडे डिझेल पेट्रोलचे दर वाढत आहेत, वाहतूक खर्च वाढतोय, त्यासोबत खतांचे आणि बियाण्यांचे देखील भाव वाढलेले आहेत. अशामध्ये कांद्याला कमी भाव मिळत असल्यानं शेतकरी चिंतेत आहे. काय वाटतं, कांदा तुम्ही ज्यावेळेस उत्पादन करता प्रति किलो किती खर्च येतो आणि आता कांद्याला हा भाव मिळतोय, कसं पडतोय? हो, एकराला 50 ते 60,000 रुपये खर्च होतो. एकर भर कांदे काढायचे म्हणजे हा कांदा ₹150 गेला. ₹150 गाडीवाल्यानं भाडं घेतलं. ₹1 राहिलं, ₹1 शिल्लक राहिले. म्हणजे तीच अवस्था आहे. वाहतूक खर्चामध्येच सर्व कांद्याचा जो दर आहे तो मिळालेला नाही आणि घरातून पैसे घालण्याची देखील वेळ कधी कधी शेतकऱ्यांना होते. कसं पाहता, कारण आता बाजार खुले झाले. मागच्या आठवड्यात देखील ₹1 दर मिळाला होता. आताही त्याच परिस्थितीमध्ये आज मोकळी गोणी विचार केला, आज 50 रुपयांनी गोणी मोकळी. भाडं ते धरून ₹150 क्विंटलला खर्च येतो. आणि जर ₹150 हेच माल जर गेला ना, शेतकऱ्यांना करायचं काय? खर्च सुद्धा पेटणार, अशी परिस्थिती झाली. आता काही ठिकाणी मुद्दा असा उपस्थित होतो की शेतकरी आणताना ग्रेडिंग करत नाही किंवा मजूर भरताना त्यात हलगर्जीपणा करतात. व्यवस्थित जर ग्रेडिंग केलं तर चांगले दर मिळतील असं व्यापाऱ्यांचं म्हणणं. पण मग तसं नाहीच ना, इकडे आणून ते बरोबर शाळा करतात, अशी गंमत होत आहे. चांगला माल आणणं बी तोच विकत आहे अशी. तुम्हाला काय वाटतं, कमीत कमी कांद्याला किती दर मिळाले पाहिजे जेणेकरून तुमचा खर्च नाही गेला आणि थोडासा नफा मिळेल? कमीत कमी 2 ते 2.5 हजारापर्यंत जरी भाव भेटला पाहिजे आम्हाला, तेव्हा खर्च आमचा वसूल होईल. नाहीतर मग खर्च सुद्धा घरातून भरायची पाळी येणार, अशी परिस्थिती झाली. तीच परिस्थिती मागील आठवड्यात होती ती आहे आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. जो वाहतूक खर्च आहे तो देखील निघणं मुश्किल झालेला आहे. त्यामुळे आता कांदा निर्यातीवर लक्ष द्या अशी देखील मागणी शेतकऱ्यांची आहे. मात्र आता सरकार काय धोरण ठरवतं त्याकडे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, राहता अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.